तैयार है ना? रसायनी 40+ ये की आ चुकी है, कवर्स में मारा है, कवर्स बाउंड्री के बाहर, ये 4 रन टोटल आ चुका है, 13 रन। एकोणीसच रन होते ना. अरे नाही काय असं करतो. अरे बघितली नाही, तिथे लिहिली असेल ना. डॉट आली ना बॉल. डॉट गेंद आई होती है, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी सी बातें होती रहती है। टोटल आ चुका है 13 रन। प्रशांत खांडेकर, लेकिन आप इतनी अच्छी बल्लेबाजी कर रही है, क्या राज है उसका? अप्पा की शायरी, उन्होंने कहा अप्पा की शायरी। प्रशांत खांडेकर देखिए कंटेंडर बन चुके हैं मैन ऑफ द सीरीज के। इक्कू, बड़े टायर की साइकिल लेके आना। इक्कू भी है लेकिन प्रशांत खांडेकर, नाना भी है तो बड़े टायर की साइकिल लगेगी। नाना तीसरा ओवर डालेंगे एनपी ढाबा एंड की तरफ से। लेफ्ट आर्म गेंदबाज सुधीर बांदल, सामने होंगे पिंटिया। मिडिल ऑर्डर बल्लेबाज थे ये वासरंग की तरफ से, इन्होंने ग्रामीण क्रिकेट की शुरुआत की। और वरद विनायक खोबोरी के नंबर 5 और नंबर 6 ये इनका नंबर था, इनका और कुंदन वाघोले का। और बीच में आके ये मैच निकालते थे, फंसा हुआ मैच वरद विनायक खोबोली के लिए। कुंदन वाघोले और पिंटा ने ऐसे कई बार कारनामे किए हैं। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। पिंटा की स्ट्रेंथ इक्कू जानते हैं, इक्कू की स्ट्रेंथ पिंटा जानते हैं। मजा आएगा इस मैच में। टोटल आ चुका है 14 रन। और उनके साथ थे बाळा साळुंके, ज्याला म्हटलं जात होतं त्यावेळेला बॉल लपिया बॉलर। हाँ, प्रवीण देशमुख जो फ्रेंचाइजी है मल्हार फाइटर्स के, वाटर मिनल लेकर आने वाले थे। मराठी मध्ये सरळ सांगायचं झालं तर कलिंगड आहे कुठे? अरे ते आले पण त्यांच्या हातात कलिंगडाची पिशवी दिसत नाहीये। पण बघा व्यासपीठावर किती लोक बसलीत। फक्त एकच आणून टीमला खायला घालू नका, 2-3 आणा। हाँ, डिक्की भरली तरी चालेल। रिवर्स भागने की कोशिश और ये उंगली उठी और इसी के साथ पिंटिया के पारी का अंत, LBW करार दिया जा चुका है। पिंटिया को झुके थे, अंपायर ने कहा झुके थे आप, बिल्कुल मिडल स्टंप के सामने आए। डीजे तांडेल को मिलता हुआ फोर व्हीलर गाड़ियां बतौर मैन ऑफ द सीरीज जीती है। 35 से ज्यादा बाइक जीती है और कितने कूलर्स, कितने LED टीवी जीते होंगे ये उनके भी याद में नहीं होगा। बाइसिकल भी जीते होंगे। बैकफुट पर जाके आके सर ने इस गेंद को खेलने की कोशिश की। इक्कू ने भले ही 13 रन दिए हो लेकिन सर्कल की जो जिम्मेदारी थी उन्होंने निभाई। और उसके बाद गेंदबाजों को अच्छा टैकल कर रहे हैं दिमाग के जादूगर। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, पॉइंट तैयार है क्योंकि इक्कू जानते हैं कि स्क्वायर कट खेला जाता है हमेशा
बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ। तो उन्होंने डीप बैकवर्ड पॉइंट तैनात किया, उनके द्वारा तैनात किया जा चुका है। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर में मैच 3 रन आए। इस ओवर की अब आखिरी गेंद। ये अच्छा शॉट था लेकिन गेंद सीधा हवा में और ये कैच। देखिए कॉन्फिडेंस लेवल संजय सोलंकी के कप्तानी का। जब इन्होंने पिछले मैच में दूसरा ओवर किया था तो इन्होंने रन दिए थे 19, फिर भी उन्हें दूसरे ओवर के लिए लेकर आए और इस ओवर में उन्होंने दिए महज 3 रन। ये होता है कॉन्फिडेंस, और 2 विकेटें भी ली है। प्रशांत जी ने बताया अप्पा की शायरी और अप्पा का प्यार उनके बैटिंग का राज। बंटी गुरव, विपुल गुरव, प्यार से उन्हें बंटी बुलाते हैं, लेकिन एक बंटी जिन्होंने कुणाल कदम की घंटी बजाई थी आरपीएल में, 6 छक्के, हर्षद पेंडारी। काफी अच्छी बॉलिंग की है कुणाल कदम ने कई मैचेस में। हाँ, वो भी इक्कू की खोज थी व्यावसायिक स्तर पर। कई खिलाड़ियों को, कई यंगस्टर्स को मौका दिया है संजय सोलंकी ने। आजकल होराड़े के नीरज दावड़े के ऊपर उनकी काफ़ी नज़रें हैं। लेफ्ट आर्म बॉलर है, काफ़ी अच्छे स्विंग कराते हैं अपनी गेंदों को। इस विभाग जो है ना, ये विभाग चिंचीड़ी गोहे से लेके ढेकू तक, इक्कू के 3 पसंदीदा खिलाड़ी आकाश पाटिल, संदेश पाटिल और राज सावंत। ये जो विभाग है, और खोपोली में अगर आप जाएंगे, डीपी रोड के इर्द गिर्द जो गाँव है उनमें से उनकी पसंद हमेशा रहती है दिगंबर मौर्य और कल्पेश यादव। सवोड़ के उस तरफ अगर आप देखेंगे तो इक्कू की हमेशा नजर रहती है गौरव घोसालकर के ऊपर। और शिरवली वावोशी की तरफ जाएंगे तो कुणाल कदम, नीरज दावड़े, इनके ऊपर उनकी नजरें रहती है। क्या नाना, ये व्हाइट बॉल जरूर डाला, लेकिन क्या एफर्ट, क्या एफर्ट है। चलिए, अंपायर ने दिया तो दिया। हमारे हेमंत पिंगड़े साहब देखिए, कह रहे 2-3 विकेट अगर लेते हैं नाना तो साइकिल की रेस में आएंगे। लेकिन साइकिल अगर नरेश और प्रशांत खांडेकर और नाना को मिलती है तो एमआरएफ के टायर होने चाहिए साइकिल को। टीम का टोटल 19। दूसरे और तीसरे ओवर में वापसी की है। इक्कू ने अपने चेले को पर निकालने का मौका नहीं दिया है अब तक। पिंटिया सावन की मॉर्निंग बॉयज, जिस टीम से वो परास्त हुए थे, आज उनको ही परास्त कर उन्हें सुपर 6 में पहुंचना है। ये ओवर नंबर 3 चल रहा है। चौथे ओवर समाप्त होने पर रसायनी 40+ और कुणाल कारेगर, वरद विनायक पल्ली के कप्तान को आना है। और ये गेंद हवा में है, और ये चलिए देखने जाइए वहां पे। अंपायर जरा कंफर्म कीजिए आप, मसला नहीं होना चाहिए। अंपायर द्वारा एक बार कंफर्म होना जरूरी है, हम यहां से फैसला नहीं दे सकते। और अंपायर की उंगली उठ चुकी है, आउट करार दिया जा चुका है।
तो ये 6 रन बचाए, उस फील्डर का नाम भी होना जरूरी है। सुधीर बांदल, क्या फील्डिंग की है उन्होंने। 19 है ना। 19 पे रुका हुआ टोटल। नए बल्लेबाज राजा। सिंगल डबल्स भी रहते हैं क्रिकेट में, इतने सालों से ये खेल रहे हैं, 40 प्लस भी खेल रहे हैं, इन्हें पता होना चाहिए हर गेंद बाउंड्री पार नहीं होती। लेकिन ये अच्छा क्रिकेट खेला बांदल ने, जो कैच लिया, बॉडी का बैलेंस बनाए रखा, अपने आप को बाउंड्री के बाहर जाने का मौका नहीं दिया। और ये 4 रन टोटल आ चुका है, 23 रन। तो 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर तीसरा चल रहा है। कुणाल कारेगर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। आवास्कर साहब 48 प्लस का खिलाड़ी, और इस मैच को देख रहे हैं हमारे लाइव, जिन्हें हम प्यार से सिंघम कहते हैं, अभिजीत देशपांडे, जो अपने पूरे परिवार के साथ इस 40 प्लस लीग का मजा ले रहे हैं 24 लाइव इवेंट के जरिए। उनके द्वारा संजय सोलंकी और उनकी ऑर्गेनाइजर कमेटी के लिए शुभकामनाएं आ चुकी है, और उन शुभकामनाओं को हम स्वीकार करेंगे। टीम का टोटल 23। कुणाल कारेगर एक तो परली के और कुणाल तारेगर एक परगांव के अपकमिंग आने वाले सुपरस्टार टेनिस की दुनिया के। 23 रन, 19 और 4 बनेंगे 23। आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज अभिजीत। रसायनी 40 प्लस के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। अन्ना कावड़े सर, सचिन कुरंगड़े उनकी टीम के कप्तान, सचिन कुरंगड़े। और ये गेंद गैप में बहुत ही बढ़िया फील्डिंग हो रही है, बहुत ही बढ़िया। 2 रन लगभग इन लोगों ने बचाए अपनी टीम के लिए। 23 और 2 बनेंगे 25। लेकिन बॉलिंग अच्छी है मॉर्निंग वॉइस खोपोली के पास, रॉबिन सैमुअल साहब की ये टीम। मल्हार फाइटर्स की टीम सुपर 6 में पहुंच चुकी है। अरे स्टंप पे मार रहे थे या खिलाड़ी पे गुस्सा उतार रहे थे। 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की 4 गेंदें अभी भी शेष। ओवर नंबर चल रहा है चौथा। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच, वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर इस गेंद को फील्ड किया। मैच मिलेगा सिंगल, और सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ ये मैदान में पवन डराता हुआ पवेलियन के खिलाड़ियों को परेशान करने के लिए। प्रकाश कुंभार देखिए सीधा स्टंप पे थ्रो आया 40 प्लस होने के बावजूद। और यह जबरदस्त स्ट्रोक आर पार स्टेडियम बार। 6 रन बल्लेबाज बंटी के बल्ले से। लगाया सीधा साइड स्क्रीन पर। मॉन्टी के कुछ महीने बाकी है 40 प्लस में। तुषार बताएंगे आपको कितने साल या कितने महीने। अगस्त नहीं है 2024 का। रबर बॉल जरूर खेलेंगे, अमित मात्रे खेलेंगे। लगातार दूसरा छक्का, आइकू अब परेशान। 39 इस ओवर की अभी भी एक गेंद शेष।
अब्बा एक गेंद होने दीजिए, एक गेंद। हेलो, चलिए कुणाल कारीगर यहाँ पर आ चुके हैं। मैं 40+ रासायनिक के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। 4 ओवर का मैच होगा। गेंद हवा में है, 40 की दूरी तय करनी है टीम संजय सोलंकी के धकती भंडारी को। 40 रनों की दूरी तय करनी है। मैं सचिन कुरंगड़े को बुलाना चाहूंगा टॉस के लिए। सचिन जी आइए प्लीज। Formula One is back. It's total chaos. अन्ना गावड़े आप अपने कप्तान को भेजिए या फिर कोई अन्य खिलाड़ी को, ताकि टॉस हो जाए। अन्ना गावड़े, सचिन कुरंगड़े आ चुके हैं। मैं अप्पा इनसे गुजारिश करना चाहूंगा, उनके शुभ हाथों टॉस होना है। तुषार धुमाल अब आ चुके हैं माइक्रोफोन पर। 1.5 मैच मैंने किया, कब किया पता भी नहीं चला। 1.5 मैच अप्पा का आमंत्रण था। चलिए अप्पा टॉस कीजिए ना। अप्पा कहाँ गए? लोहार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। नाही नाही लुप्त झालाय. वरद विनायक परळी आणि रासायनिक 40+ सुपर 6चा पहिला सामना। यामधून जो जिंकेल तो बक्षीस पात्र होणार। आणि संजय सोलंकी यांनी सांगितलंय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सचिन कुरंगळे यांनी। तर इक्कूने सांगितलंय की सुपर 3 मध्ये जे बक्षीस पात्र होतील त्या 33 खेळाडूंमध्येच मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला जाईल। बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, त्या 33 खेळाडूंपैकीच विचार केला जाईल। चला मायक्रोफोनवर तर शेवटची जी मॅच झाली काल ते नितीन पाटील ना नंदनबाळा यांचा सामनावीरचा पुरस्कार राजू ढोकळे यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल। नितीन पाटील या आपण नंदनबाळा। नितीन पाटील नक्कीच मॉर्निंग बॉयज राम और लक्ष्मण की जोड़ी समीर दलवी नजर नहीं आ रहे हैं इस मॉर्निंग बॉयज में, लेकिन 40 की दूरी है। इक्कू चलिए राजा मोहिते, इक्कूची बॅट कुठे? अरे आत्ता कुठे बॅटिंग चालायला लागली लगेच बॅट गायब। राजा मोहिते, इक्कूची बॅट कुठे? नाही नाही जात तांडेल। खरं तर तुमचा आवाज जायला हवा, रोड पर्यंत सुद्धा आवाज जात नाहीये। जर माझा आवाज रोड पर्यंत जात नाहीये तर तुषारचा काय जाणार? चला नितीन पाटील नंदनबाळा। तेच होती ना. 40 धावा जमवायच्या आहेत।
चला फिल्डिंग लावा. सचिन गुरंगळे रसायनी 40+ कर्णधाराने सुपर 6च्या सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किमान 40-45 धावा खरं तर जमवायला हव्यात. अजय अधिकारी साहेब नाही आहेत पण त्यांचे मित्र मनीष सर इथं आलेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मनीष सर या आपण. 40+ परळी क्रिकेटला सपोर्ट. रात्री 10 वाजेपर्यंत आमची वरद विनायक परळी टीम बद्दल मीटिंग चालली होती. अजय अधिकारी मी मनीष सर लवकर गेले. नाना 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 जरा इक्कूशी संपर्क साधा. माईक वरून मी बोलू शकत नाहीये. हा हे उभारू सारखं आहे. उभारू सारखं आहे. सांगू शकत नाही आपण. नाना चिंचोली गोळे कुठे आहेत आपण? चला मायक्रोफोनवर येतील तुषार धुमाळ सर. स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांसाठी उपस्थित सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा फायनल डे मध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतोय. मॅच मात्र मैदानामध्ये रंगतीये. एकीकडे मॉर्निंग बॉईज खोपोली संघ खेळतोय 40+ माध्यमातून, तर दुसरीकडे धाकटी पंढरी 40+ टीम मैदानामध्ये खेळताना सेकंड इनिंगचा खेळ पाहायला मिळतोय. धाकटी पंढरी संघाचे 2 धुरंधर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. 24 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 40 धावांची. आणि पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ओम भट भुगे भागोदरी. जोशी गुरुजी मात्र गोलंदाजी मार्कवर. जोशी गुरुजींना मात्र पहिल्यांदा गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. काल त्यांची गोलंदाजी आपण पाहिली असती तर भेदक मारा त्यांनी मात्र केला. सातत्याने यॉर्कर लाईनचे चेंडू त्यांचे पाखण्या मिळाले, पण आता मात्र त्याच गोलंदाजाचा वापर P1च्या षटकामध्ये. 24 चेंडू 40ची गरज. गेम इज ऑन. पहिल्या चेंडूमध्ये उंच खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे संतोष देशमुख. ये तूने क्या किया. वाय दिस कोलाबेरी. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र इथून होतीये. झेल सुटला. मास्टर माइंडचा इक्कूचा झेल सुटलाय. या मॅच मध्ये आता करामत किमया मात्र तो घडवणार. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती बघून सांगतील निर्णय काय. पण इथे मात्र धोक्याची घंटा वाजली आहे. प्रकाश कुंभार जे नॉन स्ट्राइक एंड वरती होते, आउट आहे की नॉट आउट याच्यावरती पडलेला प्रश्न. सन्माननीय प्रसादजी शेडगे आणि साईराजजी भोसले यांच्याकडनं वर्धविनायक परळी संघाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पण या मॅच मध्ये खेळ चालू आहे मॉर्निंग बॉईज खोपोली संघाच्या विरोधात टीम धाकटी पंढरी 40+ टीमचा.
पंच मात्र या मॅच कडे आशाभूत नजरेनं पाहतात. तिसऱ्या पंचांची मागणी, तिसरे पंच ऑन स्क्रीनवर चेक करतायत. निर्णय येईल, निर्णयाची अपेक्षा आपण वाट पाहूया. आणि इथे OUT आउट. फलंदाज संभूच्या आसऱ्याला बाद होणारा फलंदाज प्रकाश कुंभार. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. नानाचं एका जागेवरती असणं कदाचित या संघासाठी गरजेचं आहे. नाना अदृश्य झालेत आणि इथे पहिल्याच चेंडूवरती पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. प्रकाश कुंभार बघा, नशिबाची साथ नाहीये. चेंडू थ्रो झाला असर, पण तो पायाला लागून यष्टांचा वेध घेतला गेला. आणि अशा वेळी प्रकाश कुंभार हे परतीचा प्रवास करतात. आणि तिसऱ्या क्रमांकाचे बॅटर अभि नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत ते मास्टरमाइंड इकू. एक धाव स्कोर कार्ड वरती असं वाटलं होतं पाहायला मिळेल. जोशी गुरुजी यांचा आणखीन एक जबरदस्त चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये अडवला जातोय. आणि इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी होतीये. हाईटचा पुरेपूर वापर केला जातोय. आणि त्यानंतर शोल्डर डाऊन करताना मात्र या चेंडूला रिलीज केलं जात आहे. नाना आले आले नाना. आणि इथे बघा वाईट चेंडू पण आला. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. सचिन दाभोळकर सरांकडे पाहिल्यानंतर सातत्यानं मला सूरज पांडेची आठवण होते, जे डान्सिंग अंपायर म्हणून फेमस आहेत. आणि तशाच पद्धतीनं आज सचिन दाभोळकर पंचांची भूमिका मैदानामध्ये पार पाडतात. हे समीकरण BSA पॅनलचं काम मात्र पूर्ण करताना. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलंय आणि हा चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. आता मात्र आलाय आर पार. नवसंजीवनी नवीन चैतन्य निर्माण करणारा हा चौकार चौकार चौकार. चेंडू उरलेत आणि 35 धावांची गरज. सूरजजी पांडे अर्थात चुलबुट पांडे सरांकडून आपण बघतोय मास्टरमाइंड इकूला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बॅट आणि चेंडूचा मात्र इथून संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची होतीये सांगता. जोशी गुरुजींनी मात्र आपल्या मंत्राच्या जोरावरती, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाज इक्कूला बांधून ठेवलंय. आतापर्यंतची गोलंदाजी आपण पाहिली तर फक्त 4 धावा त्यांना खर्च केल्यात. एक स्क्वेअरच्या माध्यमातून टोटल 5 धावांची नोंद स्कोर कार्ड वरती होतीये. पॉवर प्लेच्या षटकात एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा चेंडू खेळलाय. जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर. या चेंडूवरती मिळतील धावा 4 4 4 4 4 4. चौकार. चौकाराच्या मदतीनं टोटल 9 धावा. नाना आल्यानंतर धावाच्या गाडीचं अंतर वाढायला लागलं. नानांचं समीकरण थोडं वेगळं आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ आणि पहिलं षटक यावेळेस समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली ती टोटल 10. म्हणजे सरासरी तर राखली गेली. 4 षटकामध्ये 40 बनवायच्या होत्या.
पहिल्या षटकामध्ये एक बाद 10 धावांची नोंद मात्र झाली आहे, ती मॉर्निंग व्हॉइस खोपोली संघाची विरोधामध्ये धाकटी पंढरी 11 या संघाची. पण इथून मात्र 18 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 धावा कशा पद्धतीने होत आहेत याचं ज्वलंत उदाहरण नक्कीच तुमच्या समोर मायक्रोफोन वरती येईल. पण हे पाहण्याआधी आपण डीजेला संधी देऊया. लीग 2024 क्रिकेट पट्टूंचा मान सन्मान अभिमान वाढवणारी ही स्पर्धा. स्ट्राइक एंड वरती मास्टरमाइंड इकू आहे, तर आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पिंट्या सुर्वे. गुरु तो गुरु होता है, चेला भी अभी गेंदबाजी के मार्ग पर. क्या गुरु होगा शुरू या चेला होगा इस मैच का हर दिन का गुरु. गेम इज ऑन. 18 चेंडू 30 धावांची गरज. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. वेगवान चेंडू होता, जोरदार अपील मैदानामध्ये पाहायला मिळतीये. यावेळेस स्टंप मिस करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच मात्र सांगतायत या चेंडूना मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली आहे आणि इथून मात्र पंचांचा इशारा येत नाहीये. परळीचे सामाजिक कार्यकर्ते विकासजी माने साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. चेंडू जबरदस्त होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू निर्धाव फेकला होतोय. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा मास्टरमाइंड इकू. पहिल्या चेंडूवरती चेल्यानं मात्र बर्फ डोक्यावरती ठेवला मी तर म्हणेल. पण आता आग ओकणारी फटकेबाजी मास्टरमाइंड इकूची होणार का. दोन्ही 40+ आहेत. आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये घेतलंय, परफेक्ट कार्यक्रम केलंय. या चेंडूला टांगा पलटी, घोडे फरार मारलाय आसमानी सुलतानी. षटकार षटकार षटकार. ठोक डीजे. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज. या चेंडूवरती कोण. मैदानावरती युद्ध रंगतय आणि रंगतदार स्थितीमध्ये सगळे आनंद घेताना मिड विकेटच्या बाहेर उत्तर आलंय 4 4 4 4. कॅच सुटल्यानंतर आता करू नका विचार, भन्नाट फलंदाजी चालू आहे ती मास्टरमाइंड इकूची. ठोक डीजे. झाला खेळपट्टीवरती, चांगल्यारीत्या फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याचे फटके आपण मेरिट नुसार पाहिले. यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं मारला, काव कॉर्नरच्या जवळना फटका जातोय. सीमा रेषा पार 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 पार. नो डाऊट धावा आल्यात 6. पुन्हा एकदा आलाय षटकार. केला आणि प्रकाश जलगावकर सर मला सांगतायत चेला किती जरी हुशार झाला तरी गुरु एक डाव त्याच्याकडे ठेवतो आणि तो डाव पेच आता मैदानामध्ये आखताना मास्टरमाइंड इकू. या चेंडूवरती सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती टोटल 27. अभि पाटील स्ट्राइक एंड वरती, मॅन फ्रॉम ताकई. इथे मात्र अभि पाटील होम ग्राउंड वरती खेळतायत. अभि नाही तो कभी नाही. पिंट्या सुर्वेला दिवसा तारे दाखवणार का.
पिंट्या सुर्वेचा जबरदस्त चेंडू, यष्टीरक्षक चुकला, या चुकीला माफी नाही आणि या मॅच मध्ये हारणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही. बाईकच्या माध्यमातून आल्यात विचार करणाऱ्या 4 4 4 चौकार. टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोरकार्डवरती धावा लागल्या त्या 1 बाद 31. पाटला मात्र 40चा केला जातोय. येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती मास्टरमाइंड इकूला आपण पाहणार आहोत. पण नेक्स्ट मॅच देखील बिग फाईट, तगडी लढत, सुपर 6चा पहिला सामना. समर्थ लॉन्ड्रीचे मालक धनंजयजी बारसकर मराठी उद्योजक आहेत. त्यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. मराठी माणूस उद्योगधंद्याकडे वळाला, व्यवसायाकडे वळाला आणि आज मराठी माणसाचा 7 समुद्रा पलीकडे देखील व्यवसाय, याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण मराठी अस्मिता जगवण्याचं काम अर्थातच आता खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे. पण इथे मात्र आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर वैभव आके धावणार का आकेला, का रॉबिन सैमल स्वतः गोलंदाजी मार्कवरती येणार. गोलंदाजी मार्कवरती आलाय पहिल्या मॅचचा हिरो गोलंदाज. कदाचित पार्टे आहे पण नाव संजय आहे का. बॉलर नेम, गोलंदाजाचं नाव. बॉलरचं नाव काय. संजय. नाना पाटील आले, गेम चेंजरची कॅप त्यांनी घातली आणि नंतर गेम चेंजच झाली. संकटात सापडली होती धाकटी पंढरी ही टीम. पण आतमध्ये रोल फिनिशरचा करतोय मास्टर मेंडिकू. पण मैदानाच्या बाहेर काय जादू पाहायला मिळाली हे देवालाच माहिती. नाना सांगतात मी आत्ताच लिंबू सरबत पिऊन आलो आणि बघा पिला लिंबू सरबत नानांनी, पण एनर्जी ड्रिंक मारताना षटकार आपण मास्टरमाइंड इकूला पाहतोय. जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर, आलाय बिग हिट षटकार. आयोजकांचा टाइम वाचवण्याची संधी निर्माण केली. इथे चेंडू हवेमध्ये, बघा कोणता क्षेत्ररक्षक चेंडूवरती पण जात नाही. त्यांनी अगोदर शोल्डर डाऊन केलेत. 2 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 39. विजयासाठी 1 धावेची गरज. मास्टरमाइंड इकू फिनिशिंग टच देताना महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणार का विराट कोहली सारखा एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चौकार मारणार का रोहित शर्मा सारखा पंच करणार. पण इथे सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा कार्पेटच्या साहाय्यानं सिंगल धाव पूर्ण करणारा येतोय. विजयी धावांचा अंतर गाठणारा हा 1 धावांसाठी मॅच विनिंग फटका. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट या मॅचचा हिरो म्हणून आपण इकूकडे नक्कीच पाहतोय. 35 धावा त्यानं केल्या 14 चेंडूमध्ये. पण खरा हिरो जो आहे तो पहिल्या इनिंग मध्ये सुधीर बांदल ठरलाय, ज्यानं 3 धावा खर्च करताना 2 विकेट या मॅच मध्ये मिळवल्या. आणि या मॅच मध्ये पूर्णपणे आपल्या संघाला सगळ्यांसमोर उभं ठेवलं. तो सुधीर बांदलला आपण आमंत्रित करतोय आपण यावं. प्लेअर ऑफ